So, okay, welcome Gauri. Let me introduce first. I am Dr. Hitesh Wani, internationally certified career analyst and counselor. सो आपल्याकडे आपण रीज ॲनालिसिस, आयरीज ॲनालिसिस, मल्टिपल इंटेलिजन्स ॲनालिसिस, सायकोमेट्रिक ॲनालिसिस असे मल्टिपल टाईप्स ऑफ करिअर ॲसेसमेंटचे टूल्स अँड टेक्निक यूज करतो. सो टुडे वी हॅव यूज आयरीज टेक्नॉलॉजी आणि सेकंड काउन्सिलिंग सायकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू सायकोमेट्रिक ॲसेसमेंट्स पण आपण टेस्ट केल्या. सो त्यातनं आपल्याला 4 प्रकारचे वेगवेगळे करिअर क्लस्टर्स, प्रत्येक करिअर क्लस्टरचे व्हेरिएशन्स ऑफ करिअर रोडमॅप्स, करिअर पाथ आयडेंटिफाय करता येतात आणि त्यातनं मग पुढच्या 15-20 वर्षाचं 35 वर्षापर्यंतचं करिअर आपल्याला डिझाईन करता येतं आणि त्याचा ग्रोथ कसा चालला आहे विदिन इंडिया, आउट ऑफ इंडिया, इंटरनॅशनल, ग्लोबल लेवलला हे पण आयडेंटिफाय करता येतं. सो त्या सगळ्या गोष्टी आपण तुझ्या बघितल्यात आणि बोथ वे ऑफ करिअर ॲसेसमेंट करून अल्टिमेटली रिपोर्ट जनरेट केला. सो मला तुझ्याकडनं आधी बिईंग स्टुडंट तुझ्याकडनं असं एक्सपेक्टेड आहे की तू आता 12th ची जस्ट एक्झाम दिली आणि यू आर प्रिपेरिंग फॉर नीट, मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू तुझी प्रिपरेशन होती आणि आता जे सिच्युएशन्स नीटची आहे करंटली, सो एव्हरीवन नोज अबाउट दिस. सो मला तुझं मानसिक परिस्थिती किंवा मानसिक स्थिती काय होती, कशी होती आणि आता आपलं जे काय करिअर ॲसेसमेंट्स काउन्सिलिंग झालं आहे त्याला किती वेळ लागला, कसं, आणि नाऊ व्हॉट इज युअर माइंडसेट आणि तुला हे कसं इन्क्लूड करता येईल त्याच्याविषयी. सो आय नीड युअर ओपन आणि क्लिअर आणि ॲक्युरेट फीडबॅक, जो आहे जसा आहे तसा. प्लीज, इट्स युअर टाईम. नीट कॅन्सल झाल्यामुळे खूप कन्फ्युजन होतं की आता काय करायचं. नीट तर पॉसिबल नव्हतं वाटत सेकंड चान्स, आणि मेंटॅलिटी पण नव्हती की नीट पुढे होईल असं. पण खूप कन्फ्युजन होतं. पण मग इथे आल्यानंतर क्लिअर झालं की सायकोलॉजी करायचं आहे. आणि आता इथे आल्यावर जास्त टाईम पण नाही लागला, 2 तास, आय थिंक 2 तास लागले आणि बाकी सगळं क्लिअर झालं. जेवढं पण कन्फ्युजन होतं पुढे काय करायचं आहे त्यानंतर, बाकी सगळं क्लिअर झालं. ओके, सो 2 तासापूर्वीची गौरी आणि या मिनिटाची गौरी आणि तुझी मानसिक परिस्थिती किंवा माइंडसेट ह्याच्यात काय डिफरन्स तुला जाणवतो? खूप डिफरन्स आहे. मी आले तर खूप कन्फ्युजनमध्ये होती, फॉरेन्सिक करू, सायकोलॉजी करू की नीटचा अभ्यास करू, काहीच समजत नव्हतं. आता क्लिअर आहे. आता एकच पाथ डिसाईड केला आहे की सायकोलॉजी करायचं आहे. पुढचं पण सर्व डिसाईड केलं आहे, कॉलेजेसपासून सर्व डिसाईड झालं आहे, त्यामुळे आता काहीच टेन्शन नाही. ओके, व्हेरी गुड. सो आता आपण इवन विदिन इंडिया किंवा आउट ऑफ इंडिया मल्टिपल कॉलेजेस आम्ही ते डिस्कस पण केले, दाखवले पण. त्यातनं आपण विदिन इंडियामधनं महाराष्ट्रात आलो, महाराष्ट्रातले बेस्ट कॉलेजेस बघितले, पुणे, मुंबई वगैरे सगळे इव्हॅल्युएट केले आणि कुठलं बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते बेस्ड ऑन फीजचं स्ट्रक्चर, लोकेशन, अवेलेबिलिटी, त्याला लागणाऱ्या रिक्वायरमेंट, क्रायटेरिया ॲडमिशनच्या, या सगळ्या आपण एक्सप्लोअर केल्या. आणि तुझ्या स्ट्रेंथमध्ये काउन्सिलिंग सायकोलॉजी ऑर लेटेस्ट से सायकोलॉजी आणि फॉलोड बाय फर्दर सिव्हिल सर्व्हिसेस. सो इट गोज टू IAS, IPS, IFS, IRS एक्सक्लुडिंग IES, कारण त्याला इंजिनिअरिंगचं बॅकअप लागतं. तर तेवढं एक IES सोडलं तर एनी काइंड ऑफ एक्झाम तू ते अपियर करू शकते आणि ते तुझं अल्टिमेट आहे. आणि त्याला लागतं बेसिक क्रायटेरिया ॲज अ ग्रॅज्युएशन. तर सायकोलॉजी इज ऑल्सो स्ट्रेंथ. सो आपण ग्रॅज्युएशन पण कुठंही करण्यापेक्षा सायकोलॉजीचं करतो आहे. तर तुझा BA इन सायकोलॉजी ऑर लेट्स से BSc इन सायकोलॉजी, फर्दर MA ऑर MSc इन सायकोलॉजी आणि नंतर PhD. तर हा एक इंडिपेंडंट करिअर रोडमॅप झाला ज्यामध्ये जॉब पण आहेत, ऑपॉर्च्युनिटी विदिन इंडिया, आउट ऑफ इंडिया, ज्यामध्ये स्वतःचं कन्सल्टेशन ॲज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण आहे विदिन इंडिया, आउट ऑफ इंडिया. आणि प्लस तुझं जे पूर्ण सेकंड करिअर क्लस्टरमध्ये तुझं इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचं होतं, तर त्याचं प्रिपरेशन करून ते पण तू ऑपॉर्च्युनिटी म्हणून क्रिएट करू शकते. पण त्या लेवलला आता मे बी नीट किंवा मेडिकलच्या कम्पॅरिझनने अभ्यासाचं थोडंसं कंटेंट कमी जरी झाल्यासारखं वाटत असेल, पण IASची प्रिपरेशन इज नेक्स्ट डिफिकल्ट लेवल. सो असं म्हटलं आता की ग्लोबल लेवलला म्हणजे कम्प्लिटली वर्ल्ड लेवलला सगळ्यात टफेस्ट एक्झाम ही UPSCची आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. आणि नेक्स्ट लेवल जी आहे ती तुझं नीट किंवा JEE वगैरे जे म्हणतो आपण, तर तुझं नीट किंवा JEE सोडून आता अजून एक लेवलवर टफ एक्झामची प्रिपरेशन करणार आहे. तर त्या अँगलने तुझं एफर्ट्स पण आता असले पाहिजे. सो रिपोर्ट इज वन पार्ट, जिथं आपण कन्क्लूड केलं आणि एक जे डोक्यात एन्झायटी होती, काइंड ऑफ डिप्रेशन फिलिंग होतं किंवा डिस्टर्ब फिलिंग होतं, एक्झॅक्ट काय करावं कन्फ्युजन होतं, त्याची जरी क्लॅरिटी आलेली असली
तरी आता एफर्ट घेणं गरजेचं आहे फर्दर एज्युकेशनसाठी, फर्दर याच्यासाठी. सो कमिंग टू यू मॅडम, तुमचा ओपन फीडबॅक कसा आहे? ही सिस्टम कशी वर्क केली, कशी प्रोसेस झाल्यात आणि तुम्हाला त्याविषयी काय काय फीडबॅक द्यावा असा वाटतो? नाही, सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो तेव्हा दोघेही कन्फ्यूज होतो. मी स्वतः सुद्धा खूप कन्फ्यूज होते आणि असं वाटत होतं की आपण निर्णय चुकीचा नको घ्यायला. मग इथे आल्यावर तुम्ही न्यूरोलॉजिकल पण तिचे टेस्ट केल्या आणि त्यातून पण कळतं की ती माइंडसेट वेगळा प्रकार आहे, पण तिच्या सगळ्या सायकोलॉजिकल न्यूरोलॉजिकल रिपोर्ट्सनुसार पण जे कळतंय की हिने काय करायला हवं. आणि ह्या रिपोर्ट्सचा फायदा असा आहे की तुम्ही स्पेसिफिक वेने जेव्हा पुढे जाता तेव्हा करिअर जास्त लवकर सेट होतं किंवा त्यात सक्सेस पण चांगल्या प्रकारे मिळतं. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमचं बेनिफिट समजा, कारण त्यातूनच तुमच्या सक्सेसचं पहिलं पाऊल पडणार आहे. कारण Very तुम्ही पहिल्या पायरीवर उत्तम पायरीवर पाय दिला तरच तुम्हाला वरच्या पायऱ्या चढता येणार आहे. डायरेक्ट तर काही आपण स्टेप बाय स्टेपच जाणार आहे. मग ही तुमची इन्व्हेस्टमेंटच झाली. आधी मी पण कन्फ्यूज होते, अरे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे, आपण एवढे देतोय, पण मग नाही, आता कळतंय 2 तासानंतर कळतंय की नाही त्याचा फायदा झालेला आहे आणि आपण योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि आता जे काही डिस्टर्बन्स होतं तिच्या एज्युकेशनचं म्हणा किंवा पुढच्या करिअरचं म्हणा, ते सगळं क्लिअर झालं. व्हेरी गुड, पण ते सायंटिफिकली क्लिअर झालं. व्हेरी गुड. तर अल्टिमेटली आपण काही इन्व्हेस्टमेंट करून, अंडरस्टँड करून पुढचंही भविष्यातलं टाईम, एनर्जी, एफर्ट्स, मनी सगळंच वाचवणार आहे आणि अप्रोप्रिएट जे काय इन्व्हेस्ट करू पुढं भविष्यात पण ते पण जे योग्य आहे, यथायोग्य आहे तिथंच करू, सायंटिफिकली प्रोवन पद्धतीने. सो आता हा तुमचा व्ह्यू झाला मुली संदर्भात. तर आता तिच्या एजच्या काही मुली आहेत आणि काही अर्ली एजमध्ये आहेत, तर तुम्हाला त्याविषयी काय म्हणावं असं वाटतं की काय मेसेज द्यायचा तुम्हाला मुलांना? मी तर असं म्हणेल की मी खूप उशीर केलाय. ऍक्च्युली हे जे घडायला हवं, आपण जे न्यूरोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल मुलांवर टेस्ट करतोय, इथे येऊन जे एफर्ट्स घेतले पाहिजे ना ते लवकर घेतले पाहिजे. म्हणजे मुलगा जवळपास 4.5-5 वर्षाच्या आसपास ज्याची समज निर्माण झाली अशा मुलांच्याच एजमध्ये हे सगळं करायला पाहिजे, जेणेकरून जो वेळ मी आता माझ्या मुलीच्या वयातल्या मुलींसाठी गेलाय असं समजते तो त्यांचा जाणार आहे. एक्झॅक्टली. म्हणजे लवकर ते तिथूनच सुरुवात होईल की अरे आपला मुलगा कुठल्या याला चालू शकतो, की त्याचा कल कशात आहे, तो काय करू शकतो. मग ते तशीच आपण सुरुवात करू. आता हिच्या बाबतीत जे झालं, 2 वर्ष आम्ही नीटची फीस भरली, एक्झामची तयारी केली, म्हणजे तो तिचा वेळ पण गेला आणि एज्युकेशनची फीस पण गेली. मग तो एक पर्याय म्हणून तुम्ही हे सगळं आधीच करायला पाहिजे. म्हणजे वेळेचं बंधन नाही आहे, पण मग जितक्या कमी वयात मुलांसाठी हे करा तितकं ते फायद्याचं राहील. व्हेरी गुड. हा कॉमन मेसेज झाला. कॉमन. पर्सनली तुमची नेक्स्ट ॲक्शन काय असणार आहे? आता माझी म्हणजे खरं तर नेक्स्ट ॲक्शन माझी एवढ्या 8 दिवसातच असायला बसली, कारण माझा मुलगा आता सध्या 7th ला गेला आहे. व्हेरी गुड. आणि त्याला पुढच्या वर्षी आम्ही JEEच्या प्रिपरेशनसाठी फाउंडेशनला टाकणार होतो, पण आता तसं नाही होणार. आधी त्याला आम्ही काउन्सिलिंग करू, सगळ्या न्यूरोलॉजिकल आणि त्या सगळ्या टेस्ट करू, सायकोलॉजिकल वगैरे, आणि त्यानुसार ठरवू की याचं करिअर नेमकं पुढं काय आहे, हा काय करू शकतो, आणि त्याच्यानुसार सरांना विचारून तुम्हाला भेटून मगच डिसिजन. व्हेरी गुड. सो थँक्यू फॉर युअर ओपन फीडबॅक आणि ॲक्युरेट फीडबॅक. शॉर्ट टाईममध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि वी शुड गिव्ह बेस्ट विशेस टू गौरी की आता त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुला कुठेही ॲडमिशनला मदत हवी असेल तर इनोव्हेटिव्ह माइंड इज ऑलवेज विथ यू. आणि आपण आता शॉर्ट लिस्टिंग करत करत अगदी ॲब्रॉडपासून महाराष्ट्र, तिथून पुणे, मुंबई, नाशिकपर्यंत आलो आहे. तर त्या आपण तिथले कुठलंही कॉलेज हवं असेल तर वी आर ऑलवेज विथ यू. सो देअर आर मोर दॅन 3000 करिअर कोर्सेस, कॉलेजेस विदिन इंडिया, आउट ऑफ इंडिया की जे आपल्या कोलॅबरेशनमध्ये आहेत. तर ती पण काळजी तुला घ्यायची गरज नाही आहे.